जेवलात ना व्यवस्थित? हो साहेब. काही लागलं सांगा, मी आतच आहे. हो साहेब. नीट लक्ष द्या, अजिबात झोपू नका. ड्युटी संपली ना, काय झोपायचं ते झोपा, पण आता अलर्ट राहा. हो साहेब, नाही झोपणार आम्ही. याच्यात आधीच हल्ला झालाय, पुन्हा हल्ला होऊ शकतो म्हणून काळजी घ्यायची. हो साहेब, तुम्ही नका काळजी करू, आम्ही चांगला पहारा देतो. ठीक आहे, तुम्ही थांबा बाहेर, मी आहे हात बघा. टक टक बॉल टक. आता बघ तुला कसं पळवतो का नाही ते. ए रित्या आधी चड्डी सांभाळायची. चड्डीवर जायचं नाही बरं का. बॉल टक गप. ए ऋतिक एवढ्या लांब कशाला मार झालं? मी नाही जाणार आणायला. जा जाऊन बॉल आण, नाही तर पुढच्या वेळेस मीच घेणार नाही तुला खेळायला. हा ठीक आहे जातो. रित्या, अरे कशाला त्या पोराला पाठवलं रे अंधाराचं? इचुकाट्याचं काही झालं म्हणजे वैरा? अगं ते इचवापेक्षा ना ह्या घरातली माणसं इशारी आहेत. हा त्या, हे मात्र तुम्ही एकदम खरं बोलल्या बर का. हा खरं आहे काय? तुझ्याबद्दलच बोलतीय. आत्या आता हळू मार, परत मी आणणार नाही. चल चल बॉल टाक. ए सोन्या, आता काय उजेड होस पदर खेळणार आहे का? चल घरला. ऋतिक मी मेलो, आईचा आवाज आला, आई मला आता मारणार, मी जातो. मी तुला 4 ओव्हर टाकली, अजून 2 ओव्हर टाकून जा. अरे आई हाणार मला, जाऊ दे. अरे थांब की, अरे 2 ओव्हर तरी टाकून जा की. पप्पा माझ्यासोबत खेळा ना. ए काय बार काय का आता? पप्पा प्लीज खेळा ना, तुम्ही कवाच खेळत ना माझ्यासोबत. प्लीज प्लीज आजी तू सांग ना ग पप्पांना. ए सुद्या, अरे खेळ ना ऋतिक संग. आता 5 मिनिटं खेळणं वाईस काही बिघडणार आहे का तुझं? खेळ लेकरा संग. अरे बाबा या वयामध्ये गरज आहे त्याला तुझी. अगं मी कटाळलोय आधीच. ए अरे खेळ की सुद्या. आ बारकी पोरं कवा मोठी होतात ना ती कळत बी नाही. मग तुला वाटलं असं की त्याच्या बरोबर येळ द्यायला पाहिजे होता म्हणून. अरे बारक्या पोरा आहे तवरच खेळ. अरे मोठं झाल्यावर बापल्याकाचं नातं आता आहे तसं राहत नाही. बरं आणि इकडे हा जा जा खेळ. चल, मी बॅटिंग करणार. करा, बॅटिंग करा तुम्ही. जरा हळू मारत जा की. प्लीज आणा की. पप्पा आव आणा की लवकर बॉल. नाही मिळाला अजून, थांब जरा. जाऊ दे बाई, मला तर झोप आली. पप्पा आव कुठं राहिले, या की लवकर. दमशील का जरा? नको त्या कामाला लावले उगाच. ग पालतू शांतपणे बसलेलो तर नाही. हे कापड तर हॉस्पिटलच आहे. हे तर मास्क आहे. हे त्या मारेकऱ्याचा मास्क तर नाही ना?
म्हणजे त्या मारेकऱ्यासोबत आणखी कोणीतरी आहे. उद्याच त्या शालिनीला ॲडव्हान्स देते, म्हणजे ते अजून जोमानं काम करेल. त्या माधुरीचे आणि आर्याचे पैसे असे काम येतील असं वाटलं नव्हतं. सुधाकर भाऊजी तिकडं काय करतायत? तिकडे तर मी ह्यांच्या हॉस्पिटलमधले कपडे जाळे होते. काय शोधतायत तिकडं? पप्पा कुठं राहिले? याला लवकर खेळायचंय मला. ए थांबतो का जरा? म्हणजे जामकर साहेब खरं बोलत होते. तो एक नाहीये, त्याच्यासोबत आणखी कोणीतरी आहे. आणि तो जो कोणी आहे तो गावातलाच आहे. लाले काय करून बसलीस? असं कसं काम अर्धवट सोडून निघालीस काल? पप्पा द्या की मला लवकर. ए बाद झालं खेळायचं. हे घे बोल. एवढ्या घाईत भाऊजी कुठे गेलेत?